छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानातील पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले। मात्र यावेळी बाल उद्यानाची झालेली दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। उद्यानातील बाकडे, झोके व लहान मुलांच्या खेळण्यांची साधने तुटलेल्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले आहे। तसेच परिसरात दारूच्या बाटल्या व इतर टाकाऊ साहित्य आढळल्याने उद्यानाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे कोपरगाव शहरात लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यांसाठी सार्वजनिक जागांची संख्या मर्यादित आहे। अशा परिस्थितीमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील हे उद्यान दुर्लक्षित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे। योग्य देखभाल, स्वच्छता आणि तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती केल्यास हे उद्यान मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान तर ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत वेळ घालवण्याचे केंद्र ठरू शकते। राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या नजरेस ही दुरवस्था आढळल्याने संबंधित यंत्रणांची या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे। छत्रपतींच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। जय शिवाजी महाराज की जय। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।